त्याची शिल्पकला होती हे दिसून येतं. तर आता आपण पुढच्या भागात इथे कोपऱ्यामध्ये शिल्पकला आहे ती समजून घेऊ. वाह, अप्रतिम शिल्पकला इथे इथे आपल्याला दिसतोय. नंद आणि उपनंद आपण ज्यांना म्हणतो किंवा नागवंशीय राजे जे आहेत ते इथून दिसत आहेत. इथे बाजूला सहपत्नीक आहेत. आजही आपण जसे विहारांमध्ये गुडघ्यावर बसून भदंत असतात त्यांच्या समोर आपण किंवा सम्यक संबुद्ध असतात त्यांच्या समोर आपण पाय टेकून बसतो गुडघ्यांवरती, तशाच प्रकारच्या आहेत. स्त्रिया दिसून येत आहेत. स्त्रियांच्या केश रचना दिसते. नीट निरखून बघितली तर स्त्रियांची केश रचना आपल्याला छानपैकी दिसून येईल. एकदम छान शिल्पकला आहे. इथे नागराजे दिसत आहेत. कमळ दांड्याला आधार दिलेला आहे. इथे आता कमळ दांडा नसून धम्मचक्र दिसतंय. हे अत्यंत महत्वाचं शिल्प आपल्याला दिसतंय की इथं आपण कानेरी आधी आपण गांधारपाले या प्रदेशातली गांधारपाली लेणी पाहिली. तिथे देखील आपण पाहिलं होतं की तिथे कमळ आहे. कमळावर सम्यक संबुद्ध बुद्ध बसलेले आहेत. पण इथे आता मात्र धम्मचक्र आहे. हे त्याचंच प्रतीक आहे, धम्माचंच प्रतीक आहे. आणि सम्यक संबुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं. त्या वनाचं प्रतीक म्हणून आपण मृगदाय वनाचं प्रतीक म्हणून इथे 2 हरणं अंकित केलेली आहेत. हे दिसून येत आहेत. वरच्या भागात कमळ आहे. सम्यक संबुद्ध प्रलंबपात अवस्थेत बसलेले आहेत. त्यांचा चेहरा कसा आहे तर स्थित प्रज्ञ आहे. त्यांच्या बाजूला 2 बोधिसत्व दिसत आहेत जे कमळाच्या देठांवर कमळ फुललेला आहे त्याच्यावर दिसत आहेत आणि दोघेही चौरीधारी आहेत. पाठीमागे आपल्याला जर नीट निरखून बघितलं अतिशय महत्वाचं दिसतंय तर इथे आपल्याला हा आकाशमार्गे उडत येणारे 2 यक्ष दिसत आहेत ज्यांनी दिव्य मुकुट शास्त्रासाठी घेऊन आलेले आहेत. शास्त्राच्या भूमिकेत आता हे दिसत आहेत. वर आपल्याला नीट पाहिलं आपण तर इथे तो मुकुट दिसतोय. अलंकृत आहे, अतिशय छान. वर आपल्याला त्याही पेक्षा वर आपल्याला कोरीव काम दिसतोय. अतिशय छान इथली शिल्पकला आहे. छान सर्व इथलं शिल्पांकन आहे. वर जर नीट आपण बारकाईने पाहिलत ना तर मकर तोरण नीट दिसून येते. इथे मकर आहेत. हे 2 मकर आहेत. मकर तोरण दिसते. ही या मकर तोरणाच्या वर देखील आपल्याला विद्याधर दिसत आहेत ज्यांचे पाय दुमडलेले आहेत. वाऱ्यावर स्वार होऊन ढगातून आकाशमार्गे येत आहेत. असं सर्व हे शिल्पांकन अतिशय छान शिल्पांकन आपल्याला इथे दिसते. विशेष म्हणजे इथल्या स्त्रियांचं जे अंकन आहे ना थोडेसे वाकलेले नम्र हे आजही जीर्ण झालेल्या स्थितीतून त्यांची नम्रता जी आहे ती आजही दिसून येते. केशांची रचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. हा असं शिल्पांकन आहे. इथे एक स्त्री आहे जिने मांडी घालून बसलेली आहे. ते नागराजा आहेत मागच्या बाजूला आणि त्यांची ते सहपत्नीक आहेत. इथे देखील नागराज आहेत, ते सहपत्नीक आहेत. इकडे दुसऱ्या उपासिका आहेत. अतिशय मस्त छान शिल्पांकन आहे. हे मृगदाय वनाचं शिल्पांकन पण अगदी भारी आहे. इथे तुम्ही नीट निरखून बघितलं तर मृग दिसत आहेत आपल्याला. मृग सगळे आलेले आहेत. त्या मृगदया पंचवर्गीय भिक्खूंना बुद्धांनी सम्यक संबुद्धांनी जो पहिल्यांदा उपदेश दिला तो हा संपूर्ण प्रसंग आहे. सिंहनाद सुत्तावर अवलंबून हा शिल्पांकन आहे. सिंहनाद सुत्ताच्या अनुषंगाने हे आता शास्ता आहेत. ते शास्ता कसे कळून येतात तर इथे नीट निरखून बघितलं, थोडस झूम करून दाखवतो तुम्हाला, तर इथे सिंह आहेत. इथे कोपऱ्यामध्ये 2 सिंह आहेत. लोकोत्तरवादी बुद्धांना शास्त्राच्या भूमिकेतून बघत होते. कोणतं शासन तर त्यांचं धम्मशासन सुरू चालू आहे. तर अशा शास्त्राच्या डोक्यावरती दिव्य मुकुट घेऊन येणारे 2 यक्षही दिसतात. अतिशय छान शिल्पांकन आहे. तर आलात कधी तर या भागातून तर याला नक्की भेट द्या आणि हे पहा. आता आपण डाव्या बाजूची शिल्पांकन पाहून झाल्यानंतर तिचं विश्लेषण समजून घेतल्यानंतर आज जेव्हा प्रवेश करतो है ना तर इथल्या पायऱ्या मात्र आता भग्न झालेल्या आहेत, झिजून गेलेल्या आहेत. आता मात्र इथे पायऱ्या नाही आहेत. तर भदंत जसे इकडून निघून गेले तर त्यांच्या जाण्याने
या लेणीची जी देखरेख आहे ते मात्र आता कोणी करत नाही. आता मात्र आपण पाहत आहोत डाव्या बाजूला एक अतिशय महत्त्वाचं शिलालेख आहे. शिलालेख खूप मोठा, ठसठशीत आणि एकदम ठळकपणे त्यांनी मांडलेला आहे. दानकर्त्यांचा हा शिलालेख आहे. शिलालेख आपण समजून घेणार आहोत. याला रंगकाम होतं, त्याच्यावर रंगकाम केलेलं होतं, त्याचे पुरावे इथं साक्ष देतात. इथे वर जर नीट निरखून बघितलं तर गिलावा जो अजून आहे तो शिल्लक आहे. याची सुरुवात मात्र त्रिरत्नाने होते. त्रिरत्न तिथे कोपऱ्यात दिसतोय. मी थोडं तुम्हाला झूम करून दाखवतो. इथे वर जो दिसतोय हा कोपऱ्यात हा जो दिसतोय हा त्रिरत्नाचं प्रतीक आहे. हे अतिशय छान शिलालेख इथे आपल्याला पाहायला मिळतो. शिलालेख काय आहे तो आता आपण समजून घेऊया. शिलालेख पुढील प्रमाणे आहे. तो असा आहे: महाभोजिया साडगेरिया विजयाय पुत्तस्य महाभोजस्य मंदवस्य खंदपालितिस उपजीविन सुलसदत्त उत्तरताय च पुतान भातून लेख का शिवभूतिमिहा कनेठस्य शिवमस्य देयधम्म लेन सह भयाय विजयाय पुतान च स सुलसदस्य शिव पालितस्य शिवदत्तस्य सपिलस्य च सेलूरौपकं धूतुं स सपाय शिव पालिताय सुलसदत्ताय च ठंबा. शिलालेखाचा अर्थ सुलसदत्त व उत्तरदत्ता यांचा पुत्र शिवम व त्याची पत्नी विजया यांची लेण्यांची देणगी, तसंच शिवाय शिवमचे पुत्र शिवपालित शिवदत्त व सपील यांची दगडातील शिल्प कोरण्याची देणगी व त्यांची कन्या सपा शिवपालिता व शिवदत्ता व सुलसदत्ता यांची या स्तंभाची देणगी आहे. आणि हा शिलालेख इसवी सनाच्या 3ऱ्या शतकात निर्माण करण्यात आला होता. प्रशस्त शिलालेख वाचून झाल्यानंतर आता आपण येत आहोत इकडे. आणखीन एक शिल्पांकन आहे. इथे बसण्यासाठीचं जी आसनपोळी होती ती मात्र भग्न झालेली आहे. ते जर आपण बघितलं तर इथे देखील आता छान असं हे शिलालेख आहे. हा इथे शिलालेख दिसतोय. शिलालेख आपण समजून घेऊया. शिलालेख पुढील प्रमाणे आहे. हा शिलालेख इसवी सनाच्या 5व्या अथवा 6व्या शतकात कोरण्यात आल्याचा अनुमान लावण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे या शिलालेखात जी भाषा आहे ती संस्कृत असून हिची लिपी मात्र ब्राह्मी अथवा आपण तिला आता प्रचलित नावाने ओळखलं जातो ते धम्मलिपी असे आपण तिला संबोधतो. तर हे शिल्प देखील त्याच काळातले आहेत. तर शिलालेख पुढील प्रमाणे आहे: देय धर्मोय शाक्योपासिका व्याघ्रकाया यद्रत पुण्य तद्वत्तु माता पितृ पु वर्यंजम कृतत्वा सर्वसत्वाना अनुत्तरीय ज्ञान नावपाय. म्हणजेच माता पिता व सर्व जीवांना सर्वोच्च ज्ञान प्राप्त व्हावे या उद्देशाने शाक्योपासिका व्याघ्रकाया हिची ही पुण्यकारक देणगी आहे. इसवी सनाच्या 5व्या आणि 6व्या शतकात मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध साहित्य आपल्याला संस्कृतमधून लिहिल्या गेल्याचे पुरावे सापडतात. याचाच अर्थ हायब्रिड संस्कृत अथवा क्लासिकल संस्कृत देखील बौद्धांनीच वापरण्याला सुरुवात केलेली आहे, हे याच्यातून स्थापित होते. शिलालेख वाचून झाल्यानंतर आता आपण वर येतो तर इथे उपासक दिसत आहेत, स्त्री आहेत, उपासिका आहेत. आणि पुन्हा आता इथे हे वैशिष्ट्यपूर्ण शिल्पांकन आहे. इथे कमळ दिसतोय, खाली आता नागराजे दिसत नाहीत, हे वैशिष्ट्य आहे. तर इथे आता आपण नीट हे जीर्ण झालेलं शिल्पांकन आहे. तर इथे नीट जर पाहिलं
तर मध्ये बरोबर धम्मचक्र आहे आणि बाजूला पुन्हा आपल्याला माहिती आहे मृगदायवनाचं जे अंकन आहे ते कसं स्थापित केलेलं आहे, ते 2 मृग दिसत आहेत. तर ते मृगदायाचं आहे. इथं सम्यक संबुद्ध आहे. आता इथं आपल्याला पुन्हा ते धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेमध्ये दिसत आहेत. 2 बोधिसत्व दिसत आहेत आणि वर आपल्याला आकाशमार्गे उडत येणारे 2 विद्याधर दिसत आहेत. तर विद्याधर आहेत, जीर्ण अवस्थेत आहेत, खूप झीज झालेली आहे, पण ते कळून येतात. ते आपल्याला अभ्यास केल्यानंतर कळतं की हे 2 विद्याधर आहेत. तर इथे बोधिसत्व पद्मपाणी दिसत आहेत, वज्रपाणी दिसत आहेत आणि उपासिका आहेत, दोघीजणी वंदन करतात सम्यक संबुद्धांना. आणि देणाऱ्याचे दान कार्य, दान पारमितेच्या माध्यमातून दिलेलं हे दान आपल्याला लक्षात येतं. आता आपण त्या बाजूच्या भागातून जाणार आहोत. इकडे देखील शिल्पांकन आहे, तेही त्याच प्रकारचं दिसून येतंय. इथे मात्र आसन पेडिका आहे, आसन पेडिका आहे हे आपल्याला दिसतंय. इथे एक छोटासा झीज झालेला शिलालेख आहे, पण इथे नीट निरखून पाहिलं तर इथं हरणांचं प्रतीक दिसतंय. त्याच्याही वर एका भागातून छान इथली शिल्पकला आहे, जीर्ण झालेली आहे, पण इथे सगळ्याच ठिकाणी मृगदायवनाचं प्रतीक म्हणून धम्मचक्रम दिसतोय जो गतिमान आहे. मृगदायवनाचं प्रतीक म्हणून इथे 2 मृग आहेत आणि 2 स्त्रिया आहेत इथे. त्या पण झीज झाल्याने ओळखून येत नाहीत, पण त्या स्त्रिया आहेत. त्यांची केशरचना, आभूषणे हे जे नीट आपण जर अभ्यासली तर लक्षात येतं. तर इथे ते आहेत आणि त्यांच्या हातामध्ये पुष्पमाळा सम्यक संबुद्धांना अर्पण करण्यासाठी. ते आता बुद्ध प्रलंब पादावस्थेत आहेत, आपल्याला ते दिसून येतं. इथे 2 सिंह आहेत, शास्त्याच्या भूमिकेत आता इथे बुद्ध आहेत. शास्त्याच्या भूमिकेत आहेत म्हणजे नो डाऊट त्यांच्या डोक्यावरती आता आपल्याला दिसून येणार 2 बोधिसत्व आहेत. डोक्याच्या पाठीमागे प्रभावलय दिसतंय. बुद्धांची काया कशी होती तर चमकदार होती हे आपल्याला नरसिंह गाथेतून कळून येतं. तर इथे पुढे आपल्याला दिसतंय बुद्धांच्या चेहऱ्याच्या पाठीमागे, डोक्याच्या पाठीमागे प्रभावलय स्थापित केलेली आहे. हे स्थापित करतं की त्यांचा चेहरा कसा होता तर खूप प्रसन्न होता, आभा प्रसन्न होती, म्हणून तो प्रभावलय अंकित केला जातो. तर इथे आता हवेतून उडत येणारे 2 यक्ष दिसत आहेत जे दिव्य मुकुट घेऊन येत आहेत, असं हे अंकन दिसतंय इथे. आता इथे आपल्याला मकर तोरण स्पष्टपणे ठळक दिसून येत आहेत. आकाशमार्गे उडत येणारे गंधर्व, विद्याधर अशी दिसत आहेत आणि पुन्हा आता इथे 2 सम्यक संबुद्ध दिसत आहेत. हे अतिशय महत्त्वाचं शिल्पांकन एका स्तंभावर कोरलेलं आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे या लेणीचं. हे संपूर्ण प्रतीक असं आपल्याला कधी काळी रंगीत होती. याचे पुरावे इथे अस्तित्वात असलेल्या गिल्यावरून लक्षात येतं. इथे कधी काळी रंगकाम होतं. रंगकामाचे पुरावे आपल्याला हा गिलावा देतो. प्रशस्त खिडकी आहे, प्रशस्त दरवाजा आहे, म्हणजेच हे महत्त्वपूर्ण ठिकाण होतं या लेणी समुदायापैकी, हे याचं प्रमाण आहे. प्रशस्त दरवाजाचं खोबण्या हे दिसून येतात. पुरातत्व खात्याने नव्यानेच आता इथे छानपैकी दरवाजे लावलेले आहेत. तर आपण आता मुख्य वास्तूमध्ये प्रवेश करत आहोत. ही ती मुख्य वास्तू आहे. हो 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 हो, खूप खूप छान इथलं शिल्पांकन आहे. अप्रतिम शिल्पांकन. तर आता आपल्याला उजव्या आणि डाव्या बाजूला बुद्ध दिसत आहेत, सम्यक संबुद्ध दिसत आहेत. इथे आपल्याला आसन पेडिका दिसते. हे शिल्पांकन अप्रतिम आहे. आता इथे आपल्याला बुद्ध बसलेले दिसत आहेत. खाली 2 नागराजे आहेत, नागराण्या आहेत, त्या दिसून येत आहेत. इथे धम्मचक्र प्रवर्तनमध्ये सम्यक संबुद्ध बसलेले आहेत, नरसिंह बसलेले आहेत, सुगत बसलेले आहेत, हे आपल्याला दिसतं. दसबल आहेत. ही अनेक नावं होती सम्यक संबुद्धांची. दसबल म्हणतो आपण त्यांना, नरसिंह म्हणतो आपण त्यांना, अशी अनेक बिरुदावली आपण त्यांना दिलेले होते. हे आता आपल्याला इथे दिसून येतं की इथे छानपैकी बोधिसत्व आहेत. बोधिसत्व पद्मपाणी आहेत आणि त्यांच्या हातात कमळ दांडा आहे, देठासह कमळ आहे, 9 उमललेलं कमळाची कळी आहे आणि एका हातामध्ये चौरी आहे. आता अनेक लोकांना
लक्षात येणार नाही की हे जर नीट आपण बारकाईने अभ्यास केलं तर इथले वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे बोधिसत्व पद्मपाणी यांच्या मुकुटामध्ये इथे आता सम्यक संबोध बुद्ध दिसत आहे. हे वैशिष्ट्य आहे इथलं या लेणीचं. मित्रांनो, हे तपशील जे आहेत तुम्ही समजून घेतलं पाहिजे, अभ्यासले पाहिजे, त्याशिवाय कळून येणार नाही. कमळ अतिशय युनिक आहे, इथली वैशिष्ट्य आहे. वेगळ्या प्रकारचे शिल्पांकन आहे, नंतरच्या काळातलं शिल्पांकन आहे. कारण की ह्याचं जी शिल्पकला आहे थोडी अपरिपक्वता दिसते याच्यामध्ये. खांदे आणि एकूणच ठेवण जर पाहिली तर थोड्या वेगळ्या प्रकारची आहे. तर इथे आपल्याला आता वज्रपाणी दिसत आहेत. अशी ही संपूर्ण शिल्पांकन आहेत. वैशिष्ट्यपूर्ण ही इथली शिल्पकला आहे. इथे उपासक दिसत आहेत. इथे शिलालेखही दिसतोय आपल्याला. असं छोट्या छोट्या डिटेल्स आपल्याला कळून येत आहेत. इथे नागराणी आहेत. मित्रांनो, मी माझ्या व्ह्यूअर्स लोकांना सगळ्यांनाच सांगेन की आवर्जून कुडा लेणीवरती या. कुडा लेणीवर आलात तर या नागराणीच्या डोक्यावरती एक नाग फडा होता, हे तुम्ही नीट निरखून बघा. इथे एक शिलालेख होता, तो आता झिजलेला आहे. शिलालेख दिसतोय तुम्हाला. तो शिलालेख काय आहे तो आपण समजून घेऊया. शिलालेखात अत्यंत महत्त्वपूर्ण नोंदी आहेत. शिलालेख इसवी सन 5व्या किंवा 6व्या शतकातील आहे. याची भाषा संस्कृत असून लिपी मात्र ब्राह्मी धम्मलिपी आहे. वाचन देय धर्मय शाक्य भिक्षू संगदेवस्य अत्रच्च चेंडिन्य क्षेत्र बद्वादी पमूल्य बुद्धस्य दत्त थो लोपते त पंचमहापा तक्कुयुक्तो भवेत. म्हणजेच अर्थ याचा पुढील प्रमाणे आहे. शाक्य भिक्षू संगदेव यांनी दिलेल्या बुद्ध मूर्तीची पुण्यकारक देणगी असून मूर्तीसमोर दिवा लावण्यासाठी येणाऱ्या खर्चासाठी चेंडिन्य शेताचे दिलेले दान आहे. जो हे दान तोडेल त्याला पंचमहापातकाचे पाप लागेल असं या नोंदीतून आपल्याला स्पष्ट दिसून येते. आणि हा सगळा प्रसंग आहे तो दिसतोय. छान आहे इथली शिल्पकला. खालच्या स्तरामध्ये इथे पुन्हा उपासिका दिसत आहेत. खूप छान शिल्पकला आहे इथली. पण हे नंतरच्या काळातली शिल्पकला हे नक्कीच आपण सांगू शकतो. मी नक्की सांगू शकेन की नंतरच्या काळातली शिल्पकला आहे. खूप अलीकडच्या काळातली शिल्पकला आहे. कारण की हे विहारामधलं, आपल्या माफ करा, चैत्यगृहाच्या मधलं हे ॲडिशनल काम आहे, जोडकाम आहे, हे कळून येतं आपल्याला. इथे आणखीन एक शिलालेख दिसतोय बघा. असं असतं की आपण जेव्हा बारकाईने तपशील पाहत जातो ना तेव्हा आपल्याला लक्षात येतं. तर हे संपूर्ण काम दिसून येत आहे. इथे पण दिसून येत आहे की पद्मपाणी यांच्या डोक्यावर जो मुकुट आहे त्या मुकुटात बरोबर मधल्या भागामध्ये सम्यक संबुद्ध दिसत आहेत आपल्याला. हा सगळा प्रपंच आपल्याला अभ्यासांती कळून येतो. इथली शिल्पकला सगळे अप्रतिम आहे. इथल्या शिल्पांकन आपण समजून घ्यायला पाहिजे. इथे हे दोन दानकर्ते आहेत, युगुला आहेत. यांचं दान कार्य केलेलं, ज्यांनी केलेलं होतं त्यांचं शिल्पांकन आहे. इथली शिल्पकला आपण नीट जर समजून घेतली, स्त्रीच्या पायामधले तोडे जे आहेत ते आपल्याला दिसून येत आहेत. स्त्रियाच्या आभूषण, अंगावरचे कपडे, लिहिलेले त्यांनी कपडे आणि डोक्यावरच्या केश रचना ही वैशिष्ट्यपूर्ण आहे, सातवनकालीन आहे. आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला दाखवू इच्छितो की स्त्रीच्या डोक्यावर बरोबर बिंदियासारखं आहे, इथे दिसून येतं. खूप अप्रतिम जबरदस्त शिल्पकला आहे. तर रंगकामाचे अवशेष पण शिल्लक आहेत. हे जर नीट बघितलं तर हे रंगकामाचे अवशेष शिल्लक आहेत. रंगकाम कधी काळी इथं झालेलं होतं. हातामध्ये बांगड्या नाही आहेत.
किंवा त्यांच्या इतर आभूषणं काही दिसून येत नाहीयेत, पण कमरपट्टा दिसून येतोय. कमरपट्टा आहे हा, जर नीट निरखून पाहिलात आपण तर कमरपट्टा आहे, कमरेचं काम आहे. आणि इथे आता त्रिरत्नाचं प्रतीक म्हणून 3 फूल आहेत हे आपल्याला दिसून येतात आणि हातात धरलेलं आहे त्यांनी हे दिसतंय. आणि हा सगळा प्रसंग जसं आपण आजही फोटो काढण्यासाठी उभं राहतो, तसंच हे जे दानकर्ते व्यक्ती होते यांचं इथे छान शिल्पांकन आहे. त्यांनी कमरेवर हात दिलेला आहे आणि एका हाताने कुठेतरी धरलेलं आहे. विशेष म्हणजे हातातलं तुम्ही जर नीट निरखून पाहिलं तर हातामध्ये हात वरती केल्या कारणाने त्यांच्या हातात असलेली दुसरी जी आपण आजच्या भाषेत जर समजून घेतलं तर ब्रेसलेट जो आहे, एक तर तो वरती आहेच आहे, जो हा वरती दिसतोय आपल्याला तो दिसतोय, पण इथला खाली वर हात केल्या कारणाने ते गरम गळून खाली आले हे आपल्याला दिसते. हे खूप छोटे छोटे तपशील त्यांनी दिलेले आहेत. कमरेवर हात दिलेला आहे हे दिसून येतं आपल्याला. अशा छोट्या छोट्या तपशील आपल्याला समजून येत आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांनी खालचा जो पेहरावा केलेला आहे त्याच्यामधले जे त्याच्या घड्या ज्या आहेत त्या दिसून येत आहेत. त्यावेळेला चप्पल घातली जात नव्हती, त्याच्यामुळे चप्पल आपल्याला दिसत नाही दोघांच्याही पायांमध्ये. इथे पण बघू शकतो स्त्रियांच्या पायांमध्ये खूप जाडजूड आभूषणं आहेत, तोडे म्हणू आपण त्यांना, पैंजण तर नाहीच आहे, हे तोडे आहेत. हे आपल्याला असं सगळं अभ्यासता येतं. असे छान एका कोपऱ्यात हे दानकर्त्यांचं युगुल दाम्पत्याचं हे इथे त्यांनी दानकर्त्यांना कोरलेलं आहे. अप्रतिम इथली शिल्पकला आहे. माझ्या सगळ्याच विवश लोकांना मी सांगेन की नक्की कोडा लेणीवरती या. इथे आता आपल्याला युगुल जे दिसत आहेत खूप भरजरी, खूप आभूषणं आणि लालेले हे जे पुरुष आहेत त्यांच्या डोक्यावरचा फेटा आहे ना वैशिष्ट्यपूर्ण आहे. विशेष आहे की मस्त पगडीसारखा त्यांनी बांधलेला आहे, त्याच्यावर काहीतरी अलंकार आहे, पण तो आज झीज झालेला असल्या कारणाने कळून येत नाही. त्यांचे केस कुरळे होते, लांब होते. कुरळ्या केसांवरून लक्षात येतं की त्यांचे हे दुमडलेले केसांची गुच्छ आहे, त्याच्यावरून कळतं त्यांचे केस दुमडलेले आहेत. पुन्हा त्यांचा हात वर गेलेला आहे इथे दुसरा. तर त्यामुळे त्यांनी त्यांच्या हातामध्ये घातलेले जे आभूषण आहे, जे ब्रेसलेट आपण म्हणू, एक वर राहिलेलं आणि एक बरोबर खाली उघडलेलं आहे, हे असं आपल्याला तपशील कळून येतं. पुरुष आणि स्त्री दोघांनीही गळ्यामध्ये कोणत्याच प्रकारचं आभूषण घातलेलं नाही. कमरपट्टा आहे इथे पुरुषांच्या कमरेला, तर त्यांचा हात छानपैकी लयबद्ध प्रमाणे त्यांनी त्यांच्या कमरेला लावलेला जो शेला आहे त्याला आधार दिलेला आहे किंवा धरलेला आहे. पुन्हा आता इथे ज्या खालचा कापड आहे त्याच्यात चुन्या दाखवलेल्या आहेत, ते एकदम डिटेलमध्ये दाखवलेले आहेत, ते आपण नीट निरखून पाहू शकतो. तर हे पाहून झाल्यानंतर स्त्रीच्या डोक्यावरचं जी काही केश रचना आहे ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि विशेष म्हणजे इथली जी स्त्री आहे जिच्या डोक्यावर पुन्हा आता बिंदिया दिसते आपल्याला, तर हे नो डाऊट की हे सातवाहनकालीन आहे. जर तुम्हाला ह्याचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला सगळ्यांना सातवाहनकालीन टेराकोटा जो आहे, मृदुशिल्प आहे, हे समजून घ्यावं लागेल, तरच ही शिल्पकला आपल्याला समजून येते. इतकं वैशिष्ट्यपूर्ण आहे. केशांची रचना आहे, इथे त्यांनी डोक्यावर त्यांच्या आभूषण आहे, हा इथून इथपर्यंत असा संपूर्ण तो आभूषण दिसून येतोय. आणि केश रचना दिसते. पुन्हा कानातलं त्यांच्या जो काही आभूषण आहे तो दिसतोय. इथे तो कानातलं जे काय आहे तो रुळलेला आहे, तो छानपैकी दिसून येतोय आपल्याला. वरचा कापड नाही आहे, कमरपट्टा दिसतोय, खूप मोठा कमरपट्टा त्यांनी घातलेला आहे तो दिसून येतोय. पाय दुमडलेला आहे आणि एका स्त्रीच्या पायामध्ये तोडा घालण्याचा हा प्रसंग आहे. तयार होतानाचा प्रसंग दिसून येतोय. आता नक्की लहान मूल आहे, हां, तर हे एक लहान मूल आहे, साधारण 10-12
15 वर्षाचं मूल आहे ते आपल्या सेवेकऱ्याच्या भूमिकेत दिसते मला आता इथे. तर तो तोडा घालण्याचा जो पायात तोडा घातला जातोय असा तो हा एकूण प्रसंग दिसतोय मला इथे. तर असं हे शिल्पांकन इथे दिसतंय. चेहऱ्यावरचे भाव आजही स्पष्ट दिसत आहेत. जरी काही अंशी इथली शिल्पकला भग्न झालेली असली तरी ही मुख्य स्त्री जी आहे तिने हे जे सेवेकऱ्याच्या भूमिकेत आहेत त्यांच्या डोक्यावर हात ठेवलेला आहे. आधार धरून ते पायात मधला तोडा घालण्याचा हा प्रसंग आहे. याच्यातून ती समृद्धी प्रदर्शित करण्याचा हा प्रयत्न दिसतोय. स्त्री आणि पुरुष खूप समृद्ध दिसतात त्याच्यातून. हा पाहून झाल्यानंतर आता आपण इथे येतो. इथे आपल्याला इथली शिल्पकला जी आहे ती आपल्याला दिसून येते. वर स्तूप दिसतोय, सम्यक समृद्ध दिसत आहेत आपल्याला. इथं पुन्हा तोच प्रसंग दिसतोय. इथे नागवंशीय राजे आहेत, पद्मपाणी दिसत आहेत, वज्रपाणी दिसत आहेत, वर विद्याधर दिसत आहेत आणि हवेतून त्यांनी फुलमाळा आणलेली हे संपूर्ण चितारलेलं दिसून येते. इथे पुन्हा ती तशीच प्रकारची शिल्पकला आहे. आसन पेढिका तुटलेली आहे इथली आणि मस्त इथले मकर तोरण जे आहेत हे इथले ही या लेणीचं वैशिष्ट्य म्हणजे इथली जी मकर तोरण आहे हे मी सांगू इच्छितो की हे पुढे पूर्ण येणार होतं, पण इथला जो फंड होता किंवा इथे जो फंड न मिळाल्या कारणाने पुढचा जो शिल्पकला आहे ती अपूर्ण राहिली. ही इथली वैशिष्ट्य आहे. हे नीट समजून घ्यायला पाहिजे. तर हे समजून घेतल्यानंतर आता आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत. मुख्य चैत्यगृहात प्रवेश करणार आहोत. चैत्यगृह तर आहेच आहे. मुख्य स्तूप बघणार आहोत. तर ते स्तूप पाहण्याआधी मुख्य गाभाऱ्यात जाण्याआधी आपण आधी इथे एक छोटी शिल्पकला आहे ती समजून घ्या. ते काय म्हणतात ते आपण प्रवेश करूया. आता इथे खालच्या थरातून काही शिल्पांकन आपल्याला लक्षात येत आहेत. तर इथे बुटका व्यक्ती म्हणजे ह्याला आपण यक्ष म्हणू, यक्ष दिसत आहेत. त्यांनी एका वाघाच्या शेपटीला पीळ दिलेला आहे आणि तो पीळ दिल्या कारणाने या वाघाची डरकाळी आपल्याला दिसते. असं इथे शिल्पांकन आहे. हे म्हणजे हा प्रसंग आहे कसला तरी आणि ह्याच्यातून ही सांकेतिक शिल्प आहेत हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. इथे हरण दिसते जी आपलं खूर चाटते आणि ती मागे तिने तिचा चेहरा वळवलेला आहे आणि तो खूर ती पायाने चाटते हा प्रसंग आहे. इथे हत्ती पुन्हा दिसतोय आपल्याला. तो हत्ती चालताना त्याची मूवमेंट दिसते. त्याचा पाय एक पुढे आहे, त्याचा सोंड आपल्याला दिसतोय. पुन्हा इथे यक्ष दिसतोय. यक्षाचा अंकन आहे. त्याने पुन्हा वाघाची शेपटी धरलेली आहे आणि तो शेपटी त्यांनी आता धरलेली आहे. त्याचा एक डावा हाताने शेपटी धरलेली आहे, उजव्या हाताने त्याने हात वर केलेला आहे. तर हा एक कथानक आहे, हा प्रसंग आहे, हा अभ्यासांती आपल्याला सांगता येईल. तर हे संपूर्ण शिल्पांकन आहे. वर छानपैकी आपण नीट निरखून पाहिले तर कमळ पुष्पांचं अंकन आहे इथे. हे नीट आपल्याला दिसून येते बारकाईने. तर हे शिल्पांकन आपल्याला दिसतंय. छोटी छोटी शिल्प आहे ती. ह्याचा अभ्यास केल्यानंतरच आपल्याला ते अभ्यासांती सांगते. शिल्पांकनं पाहून झाल्यानंतर तिकडची झिजलेली शिल्पांकनं आहेत, पण इथे मात्र आता खूप ठसठशीत आणि ठाशीव इथली शिल्पांकनं आहेत. इथे आता नीट आपण निरखून पाहिलं तर तसाच वाघासारखा प्राणी दिसतोय, पण त्याच्या डोक्यावरचं शिंग जे आहे शिंगांसारखं आहे तो खूप लांबवर गेलेला दिसून येतोय. आणि पुन्हा आता इथे त्या प्राण्याची शेपटी मात्र इथे त्या यक्षाने पिळून काढलेली आहे, पिळलेलं आहे, पिळतोय तो. तर त्याच्या शेपटीचं पिळण्याने त्या प्राण्याला झालेला त्रास जो आहे त्याच्या चेहऱ्यावरून तो आपल्याला अधोरेखित होतो. कळून येतं की त्याची शेपटी पिळलेली आहे यक्षाने. आता तसाच प्राणी इथे दुसरा आणखीन दिसतोय. हा रंगीत होता. खूप खूप वेगळ्या प्रकारचा प्राणी दिसतो इथे आपल्याला. तर इथे वाघासारखं नाही आहे, पण त्याचा चेहरा जर नीट निरखून पाहिला तर आपल्या लक्षात येतं. तर पुन्हा इथे आपल्याला यक्ष दिसतोय. यक्षाने वैशिष्ट्यपूर्ण आहे की तो यक्ष कसरत करतोय, मेहनत घेतोय. डाव्या बाजूचं त्याच्या डाव्या हाताने इकडे डाव्या हाताने बैलाचं शिंग धरलेली आहे किंवा बैलाला धरलेलं आहे असा प्रसंग दिसतोय. तर उजव्या हाताने त्या वाघाला त्याने धरलेला आहे. सिंह असण्याची शक्यता जास्त आहे कारण तिथे वर आयाळ दिसून येते.
तर एका बाजूला तो सिंहासारखा किंवा प्राणी दिसतोय अकराळ विक्राळ, तर इकडे पुन्हा तो इथे आपल्याला शिंग किंवा आपल्याला शिंगच म्हणजे धरताना दिसतोय तो यक्ष. तर तो यक्ष हा कसरत करतोय हे समजून येतं आणि तो आता त्याला इजा पोचवणार आहे म्हणून तोही कसरत करतोय आणि आपला इथे जो बैल आहे तो देखील त्याला आता इजा पोचवणार आहे. त्याची तयारी दिसते कारण त्याचा पाय एक दुमडलेला आहे आणि तो आता रागीट झालेला आहे हे या प्रसंगातून दिसतंय. तर त्याची शेपटी आणखीन एका यक्षाने धरलेली आहे हेही दिसतंय आपल्याला आणि तो आता त्या जो बैल आहे त्या बैलाला मदमस्त बैलाला आवरण्याचा प्रयत्न करतोय. तो त्यांनी शेपटी ओढलेली आहे हे या प्रसंगात दिसतंय. हा सगळा प्रसंग आहे हे प्रतिकात्मक स्वरूप आहे, ही कथानक आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे आहे. आणि तो जेव्हा यक्ष जो आहे तो जेव्हा तिकडे त्या बैलाला मदमस्त बैलाला आवरण्याचा प्रयत्न करत असतानाच इकडे आणखीन एक सिंहासारखा प्राणी दिसतोय जो त्यांनी एक त्याचा पाऊल पंजा जो आहे तो उचललेला आहे. तो मारण्याच्या तयारीत आहे आणि तो आक्रमक आहे. हे कसे आपल्याला कळतं? आक्रमकता दाखवण्यासाठी शिल्पकारांनी इथल्या या ज्या सिंह आहे किंवा हा प्राणी आहे त्याची शेपटी अशी हवेत दाखवलेली आहे. हा सिंह असण्याची शक्यता जास्त आहे कारण पुंजका पुढे दिसतोय आणि त्या इथे कुठेही शेपटीला हे दिसत नाही. तर हा प्रसंग असणार आहे, ही स्टोरी आहे, हे कथानक आहे. हे कथानक आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की हे कथानक आहे. तर अशी शिल्पांकन आहेत. पुन्हा इथे बारकाईने आपण नीट बघितलं तर ही संपूर्ण छोटी छोटी कमळांचं अंकन दिसतं. आपल्याला इथे मुख्य वास्तू असलेली चैत्यगृहाच्या आतमधली मुख्य वास्तू म्हणजे सम्यक संबुद्धांना आपण प्रतीकांच्या स्वरूपातून ज्यांना पुजतो ती मुख्य वास्तू दिसते. खूप प्रशस्त आहे, खूप मोठा हॉल आहे, खूप मस्त जागा आहे आणि जे कोणी बदंत राहत होते, जे महास्थवीर होते त्यांच्या राहण्याची व्यवस्था इथे दिसते. ती आज मात्र पुरातत्व खात्याने बंद केलेली आहे आणि आतमध्ये खूप छान आहे, पीसफुल आहे, शांत आहे. इथे आपण या वास्तूमध्ये आपण पाहू शकतो की वर लेणीला इजा करणारं पाणी झिरपत होतं आणि त्याचा क्षार आपल्याला दिसतो. ही मुख्य वास्तू या लेणीतली आहे, प्रशस्त आहे. आता आपण मुख्य चैत्यगृहाच्या भागातून आल्यानंतर इथे एक या विहारात येतो, चैत्यगृहात येतो. इथे आपण जर नीट निरखून बघितलं तर इथे एक स्तंभ आहे. हा वैशिष्ट्यपूर्ण स्तंभ आहे ज्याला आपण वर शीर्षस्तंभ बघतोय, अष्टकोनी स्तंभ आहे आणि खाली घट दिसत आहेत आपल्याला. हा वैशिष्ट्यपूर्ण स्तंभ आहे. हा इथली वैशिष्ट्य म्हणजे की हा एक वेगळ्या प्रकारचा स्तंभ आहे. हा एकच शिल्लक आहे, दुसरा इथला नष्ट झाला आहे. जे दान करणारे जे दानकर्ते होते त्यांनी हा चैत्यगृह दिलेला होता. तर चैत्यगृह आता आपण बघणार आहोत. तो चैत्यगृह इथे आहे. हा उत्कृष्ट असा चैत्यगृह आहे, छोटासा आहे, त्याचं कामही चांगलं वैशिष्ट्यपूर्ण आहे. इथं अधिष्ठान दिसतोय, मेदी दिसते आपल्याला आणि इथे अंड दिसतंय, हलविकेची पेटी दिसते आणि इथे वर हलविका दिसते. पण आता इथे छत्रावली नाहीये. हे वैशिष्ट्यपूर्ण काम आपल्याला आपल्या कोडा लेणीच्या याच्यात दिसतंय. इकडे आपल्याला प्रदक्षिणा पद देखील दिसतोय. हा प्रदक्षिणा पद आपल्याला इथून दिसतोय की आपण इथून प्रदक्षिणा घालू शकतो आणि इथे आपण वंदन करू शकतो. ज्यांनी अनंतपद प्राप्त केलेलं आहे, अनंतपद प्राप्त केलेल्या बदंतांच्या शारीरिक धातूंवरती, शारीरिक अस्थिंवरती असे स्तूप निर्माण केले जातात. तर ज्यांनी अनंत असे पद प्राप्त केलेले असतात अशा बदंतांच्या शारीरिक अस्थिंवरती असे स्तूप निर्माण केले जाते. ही अशी पद्धत बौद्धांमध्ये सुद्धा होती.
स्तूप कोणावर तयार केला जातो, कोणाच्या स्मृतीप्रित्यर्थ हा स्तूप तयार केला जातो, तर ज्या वदंतांनी, जे आदरणीय वदंत होते, भिक्खू होते, ज्यांनी श्रोतापन्न, सकुतगामी, अनागामी आणि अरहंत पद प्राप्त केलेलं असतं, म्हणजे या अवस्था आहेत. अरहंत पद प्राप्त केलेल्या वदंतांच्या शारीरिक धातू जतन करून त्याच्यावर स्तूप निर्माण करून त्यांचं पूजन करण्याची पद्धत बौद्धांमध्ये होती. त्या अरहंतांच्या स्मृती प्रत्यार्थ हा स्तूप तयार केलेला होता. आता याचा अभ्यासाने आपल्याला कळेल की कोणता स्तूप कोणत्या वदंतांच्या याच्यावर हा बनवलेला होता. असं अनंतपद प्राप्त करण्याच्या आधीच्या त्या अवस्था आहेत, ज्याला आपण श्रोतापन्न, सकुतगामी, अनागामी आणि अरहंत असं आपण संबोधित करतो. चैत्यगृहाचा निर्माणकर्ते जे होते त्यांचा शिलालेख आपल्याला इथे पाहायला मिळतो. ज्यांनी या स्तूपाला, चैत्यगृहाला दान दिलं त्यांचा शिलालेख इथे आहे. हा 1 ओळीचा शिलालेख आहे, तो आपल्याला या प्रांगणात बघायला मिळतो. असा हा एक छोटेखानी हा चैत्यगृह आहे. या भूप्रदेशाची माहिती इसवी सनाच्या पहिल्या शतकात होऊन गेलेले ग्रीक विद्वान टॉलमी यांना होती. त्यांनी आपल्या जिओग्राफिया या ग्रंथात या भूभागाविषयी नोंदी नोंदवलेल्या आहेत. तसेच पॅरापेलस ऑफ द एरेथ्रियन सी या ग्रंथाचा अज्ञात लेखकास देखील इथल्या बंदरांची तसेच राजकीय अस्थिरता यांची माहिती होती व त्याने आपल्या ग्रंथातून काही महत्त्वपूर्ण नोंदी देखील नोंदवलेल्या आहेत. सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांच्यात राजकीय संघर्षाचा हा भूप्रदेश आणि बंदरे साक्षीदार आहेत. या लेण्या 1848 सर्वप्रथम जनरल ऑफ द बॉम्बे ब्रांच ऑफ द रॉयल एस्थेटिक सोसायटी व्हॉल्यूम 3 नोंदवल्या गेल्या आहेत. 18व्या शतकात लेणी क्रमांक 1 स्थानिक लोक आपली गुरं बांधण्यासाठी त्या जागेचा वापर करतात असे जेम्स बर्जस आणि जेम्स फर्ग्युसन यांनी आपल्या 1880 लिहिलेल्या द केव्ह टेम्पल ऑफ इंडिया या ग्रंथातून नोंदवले आहे. मुंबईपासून या लेण्या 150 किलोमीटरवर आहेत, तर पुण्यापासून 125 किलोमीटरवर. पंधरा लेण्यांचा समूह पाहून झाल्यानंतर वरच्या टप्प्यामध्ये काही लेण्या आहेत, तर त्या चार लेण्या आहेत त्या आता आपण पाहणार आहोत. त्यासाठी ह्या पुरातत्व खात्याने तयार केलेल्या ज्या पायऱ्या आहेत त्याच्यातून आता आपण वर जाणार आहोत. तर वरच्या लेण्या आपण त्या पायऱ्यांच्या वाटे पाहणार आहोत.